तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गणपती बाप्पा मोरया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर शनिवारच्या दिवशी मी गेलो होतो शिवडीच्या राजाच्या आगमना सोहळ्याला. तिथे मी थीम रिव्हीलसुद्धा बघितली, लोकांचे फीडबॅक घेतले डेकोरेशन बाबतीत शिवडीच्या राजाच्या आगमना सोहळ्याच्या निमित्ताने. तर आपला ब्लॉग कसा झाला आहे बघूयात आपण, कारण की इंट्रोला मला शूट करायला भेटलं नाही, त्यामुळे मी आत्ता इंट्रो शूट करतो आहे. तर आपण बघूयात आपला ब्लॉग कसा झालेला आहे. तर चला तर बघू शकता आपला बाप्पा. बघा हे बघा, हे बाई बिग फॅन, बाय बाय एक फोटो, बाय एक फोटो, बाय फोटो. आईच्या शिवडीतल्या बॅन झालेत. हे बघा व्हिडिओ झाली पाहिजे. चल ना करूया. बाप्पा बघा, पब्लिक बघा बाई, पब्लिक बघा, पब्लिक बघा भाई. फुल क्रेझी म्हणजे इतकं भारी वाटतंय ना. बाप्पाचं लुक बघून इतकं छान वाटतंय ना. हे बघा, कसं वाटलं बाप्पा? एकदम बेस्ट भाई, एकदम बेस्ट. म्हणजे मी एवढ्या दिवसापासून ना हे करत होतो, म्हणजे इंट्रोडक्शन बनवत होतो. कारण की भाई छोट्यापणीपासून म्हणजे आता मला 26 वर्ष झालेत शिवडीत राहतोय आणि बाप्पांना आम्ही म्हणजे 2000 पासून मी बघतोय. पहिल्या वर्षापासून मी बघतोय, बाप्पांचे वेगवेगळे रूप बघितले आणि आता बाप्पांना परत नवीन रूपमध्ये बघणं ही खूप बोलतात ना भाग्य आहे भाई, भाग्य. कारण की शिवडीमध्ये राहून आम्ही हे सगळं बघतोय भाई. म्हणजे आता सगळेच त्यांच्या एरियात राहून बघतात बाप्पांचं रूप, बट ज्याचा त्याचा बाप्पा त्याच्यासाठी खूप स्पेशल असतो. आणि भाई शिवडीचा राजा म्हणजे भाई प्रेम भाई, प्रेम निशब्द आहे, म्हणजे निशब्द. आणि यावर्षी जे त्यांनी उपक्रम जे केले ते डेकोरेशनचं खूप एक्सायटेड आहे. म्हणजे इतकं एक्सायटेड आहेत की खूप, म्हणजे ते कसं करणार, ते द्वारका कशी उभी करणार, म्हणजे ते विचार करूनच, इमॅजिन करूनच त्या गोष्टीबद्दल एक्सायटेड खूप वाटतं. की म्हणजे कसं करणार आहे ते, त्याला सपोर्ट नाही काय नाही, एवढं द्वारका कशी ती निर्माण करणार आहे शिवडीमध्ये. आणि जर तुम्हीही शिवडीमध्ये जर राहत असाल किंवा लालबाग परळ वगैरेमध्ये जर येणार असाल तर शिवडीला नक्की जावा आणि बाप्पाचं दर्शन घ्या. पब्लिक काय ऐकत नाही बाई, पब्लिक इतकी क्रेझी झाली आहे ना, म्हणजे पूर्ण रोड जॉम करून टाकला डायरेक्ट. हवालदारवाल्यांना पूर्ण साईड बाई शिट्ट्या नुसतं मारतात. डोंबिवलीवरून आलं, ही खरी गोष्ट आहे. आणि मला प्रोत्साहित करण्याच्या मागे माझ्या मित्राचा हात आहे, बघू शकता. माझ्या मित्राचा हात आहे, जो मला नेहमी प्रोत्साहित करत असतो की ओम हे करते, हे कर. म्हणजे माझ्यासाठी इतकी अनुभवाची गोष्ट आहे की माझ्या स्वामींच्या कृपेने मला असं मित्र भेटला आहे. त्यांनी मला हर एक गोष्टीमध्ये आजपर्यंत मला सपोर्ट करत आला आहे. गौरव किधर है? बाप्पा का आगमन हुआ, आपको क्या लग रहा है? एकदम खुशी लग रही है गणपति से एकदम. जो आप लड़के को आप कंधे पे बिठा के जो नचा रहे हो, उसमें क्या खुशी आपको मिल रही है, जान सकते हो? करने के लिए मैं डांस कर रहा हूँ.
ओके अभी आप इस सिमड़ी में कितने साल से रह रहे हो? 1.5 साल से रह रहे हैं। ओके फिर अभी एक तो मौका है इसका डेकोरेशन के बारे में आप क्या बोलना चाहते हो? बोलो 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 शर्माओ मत बोलो। एकदम मस्त लग रहे हैं उपेंद्र से भी अच्छा है बहुत बड़ा ये जो गणेश उत्सव है इससे बड़ा गणेश उत्सव आपने कभी देखा है? ये हम आज आपके अमूर्त देने के लिए धन्यवाद। गणपति बप्पा और भेटलेले रोहन साहेब कसं वाटतंय तुम्हाला बाप्पाची मूर्ती बघून? मूर्ती ना एक नंबर आहे आणि अरे मूर्ती मस्त एक खूपच आणि असं बघून आता आशीर्वाद बाप्पाचे दिवस आलेत जवळ आनंद आनंद झाला आता आनंद काहीच आवाज येत नाहीये काहीच आवाज येत नाहीये बाई दोन मिनिटं बोला मंडळाबद्दल आपल्या 2 मिनिटं बाप्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या वर्षीच्या बाप्पामध्ये तुम्हाला काय वाटतं? यावर्षी शिवडीचा राजा 75 अमृत वर्ष आहे. आपण बघताय शिवडीचा राजा द्वारकाधीशाच्या रूपामध्ये आहे आणि अतिशय शिवडीतील प्रत्येक घरातील नागरिक आपला राजा स्वतःचा घराचा राजा म्हणून या ठिकाणी रस्त्यावरती त्याचं आगमन करण्यासाठी आलेले आहेत आणि आम्हाला अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि या वर्षीच्या मंडळाचं जे कर्तव्य डेकोरेशनचं जे केलेलं आहे काहीतरी युनिक करायचं त्याच्या मागे काय वाटतं तुम्हाला त्याच्या डेकोरेशन बद्दल? हा देखावा जो आहे अंडर वॉटर द्वारका हे सुप्रसिद्ध नेपथ्यकार अमन विधाते यांच्या कलाकृती बनणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या 20 दिवसामध्ये चिवडीमध्ये अंडर वॉटर द्वारका साकार होते आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याचा द्वारका बघायला यावं असं मी मंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो.
तुमच्या मूल्यवान शब्द दिल्याबद्दल धन्यवाद काका. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. थँक्यू काका. मित्रांनो आता टॉप फ्लोअर वरून टेरेस वरून आम्ही क्लिप घ्यायला चाललोय. आता बघूया टेरेसला चाललो आम्ही क्लिप घ्यायला. बघा बिल्डिंग, एक क्लिप घ्यायसाठी आम्ही चाललोय टेरेसला. साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. चला आधी केवढी पब्लिक आहे बघ. ऑलरेडी एवढी पब्लिक आलेली इथे. हे बघा तर इकडून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू दाखवतो का मग तुम्हाला. व्ह्यू दाखवतो. पब्लिक इथे बघा. ही आमची मुंबई आणि ही मुंबईची आन मान शान मुंबईची. हे बघा प्राण प्रतिष्ठा अनुशासन. तर चला आपण जाऊयात खाली. आम्हाला वाटलं वरतून एकदम भारी व्ह्यू येईल पण नाही, पॉसिबलच नाही आहे. कारण की इथे मध्ये आलाय झाड. हे जर झाड नसतं ना तर भाई क्रेझी व्हिडिओ आला असता. पर कोई नाही, जाएंगे हम नीचे, खालून शूट करूयात. चला मित्रांनो पब्लिक बघा. पब्लिक बघा. सकाळपासून तुम्ही बघितलं त्याचा एवढा कव्हर करतोय. पब्लिक बघा. आता फायनली आता बाप्पा येतोय आणि फिल्म रिलीज होणार आहे आता. आणि काय वाटतंय. काय नाही, लवकर थीम रिलीज झाली. खूप एक्साइटेड आहे. मी ऑलरेडी बघितली आहे पण मला एवढं मोठ्या पडद्यावरती बघायचं. भाईला डायरेक्ट मंडळाकडून इन्व्हिटेशन आलं होतं. फक्त थीम रिलीज साठी फक्त बोलवलं होतं. आणि आता बघा एवढ्या मोठ्या स्क्रीन वरती थीम बघायला भेटणार आहे. आणि पब्लिक बघा बाई. बघा फुल पब्लिक बघा. फुल पब्लिकने पूर्ण मार्केट जाम करून टाकलंय. हे बघा. आणि या आवारामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनी तुम्हाला बाजूला व्हायचं. हे बघा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची. पब्लिक बघा. आणि फायनली आपला शिर्डीचा राजा आलेला आहे. गणपती स्ट्रगल बघा. स्ट्रगल देखो. देख रहे हो. हा तर मग तेच आहे ना, कॅमेरा वाचवण्यासाठीचा स्ट्रगल आहे तो. 15,000 बोलतोय भाई. 15,000 साठी नाही, आमच्या भविष्यासाठी आहे. ते नाही रे दादा, ते माहिती आहे. वाचलं तर सगळं. आता मेहनत कशासाठी चालू आहे. मेहनत कशासाठी झाली ते बोलतोय मी. तुम्ही पण तीच मेहनत नाही रे, आम्ही ब्लॉगिंग करतोय. आम्ही फक्त ब्लॉगिंग करतोय ना. मार्केट जाम हमारा हो जाए काम. बाई मला अरे भाई साहब.
तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण शिवडीच्या राजाचं पूर्ण आगमन सोहळा पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फायनली आपल्या साधारणपणे आता 9 ते 10 वाजलेत आणि आता मी चाललो आहे घरी. मम्मीच्या फोनवरती फोन येऊन गेलेले आहेत पण आता काही नाही. आज इतकं सुंदर पद्धतीने आज मी जगलो आहे ना. आगमनपासून ते मंडपापर्यंत येऊन जे काही बोलतात ना, जे काही सेवेकरी बाप्पा भक्त जे काही होते आणि मी स्वतः ही खूप वेगळी गोष्ट अनुभवली आज माझ्या आयुष्यामधली. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला तर स्वामी ओम सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.